मोठी महत्त्वाची घडामोड नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातला पहिलाच खटला ठरलाय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर मधील 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय। सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे। सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत। पीडित मुलगी अवघ्या 3.5 वर्षांची होती। पोस्टमॉर्टम मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं। आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे। हत्येनंतरही नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। आरोपीनं चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिलेला नाही। त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाहीये। याआधी 63 वर्षांचा असताना आरोपीनं कुटुंबातील मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। आरोपीनं आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। ही केस एक रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे। बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉक्सो अंतर्गत फाशीची शिक्षा। नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलंय। वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं। आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो। रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस ही महाराष्ट्रामध्ये घडली होती। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे। नाहीतर मग हे अपीला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो। आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। फाशीचा निकाल वरच्या कोर्टातही टिकेल। हा एक इतिहास घडला। कायद्यावर विश्वास ठेवा। फाशीची अंमलबजावणी झाल्यावर माझं घर समाधान होईल असं पीडितेचे वडील म्हणाले। तर हवी ती शिक्षा मिळाली। न्याय व्यवस्थेवर विश्वास असं पीडितेची आई म्हणते। असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे। राज्यातल्या मुलींकडे, मुलीबाळींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या नांग्यात ठेचून काढू असा एक स्ट्रॉंग मेसेज हा माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे। एक महत्त्वाची घडामोड फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले। फडणवीसांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। फडणवीसांना संपवण्याची शिंदेंना सुपारी देण्यात आल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। शिर्डी दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पंतप्रधानपदी बसत असाल तर पाठिंबा देणार असं जाहीर केलं। यावेळी फडणवीसांवर बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। शहासेना सुपारी घेऊन काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं ठाकरेंनी म्हटले। तर महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर सोबत शिवसेना का नसावी असं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केले। मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते। म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय। आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल करायची। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला। पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये।
उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. उद्धवजींनी आदित्यंच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे. मी फडणवीसांचा हितचिंतक असून 2 जण कोपऱ्यात झाल्यामुळे मधले गोंधळ घालत असल्याचं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं. दरम्यान मधले बाजूला झाले तर तुम्ही पुढाकार घेणार का असा सवाल करताच हे त्यांच्या उपरवाली की मर्जी असल्याचं ठाकरे म्हणाले. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे. तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालतात ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार. बघा, आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली की मर्जी आहे. त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिलेली. ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना. उद्या जर का पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर कोणाला मतदान करेल, अशी या शहासेनेची चाल आहे. आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे मिंदे गद्दार, कारण गद्दार यांच्या रक्तात भिनले. मी मगाशी बोललो. उद्धव ठाकरे यांना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिंदेचा पक्ष हा बिनबापाचा आहे असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय. वडिलांचा पत्ता नाही, मुलाला मंत्री करायचंय असा हल्लाबोलही ठाकरेंनी शिंदेंवर केलाय. उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली होती. तर ठाकरेंनी शिंदेचा पक्ष बिनबापाचा असल्याची टीका केली. देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय, ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, याच देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते. त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते. ही भाषा पूर्वी करायची, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. त्यांना अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय. सरकार पाडलं गद्दारी करून, 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती, आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना, मी असं म्हणेन, हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष आहे तो. बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्ली, ते इकडे, एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला. ती घराणेशाही नाहीये. श्रीकांतजी शिंदे 3 वेळचे खासदार आहेत, तर तुमचं शेंबडं पोरग सुनील शिंदे सारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिर सारखा राष्ट्रवादीतनं उभा राहील म्हणून त्याला आमदारकीचा शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरगा आमदार झालं. आणि ताबडतोब कसलाही अनुभव नसताना, नगरसेवकाचा अनुभव नसताना पण तुम्ही त्याला मंत्री बनवलं. हे विसरलात का? सर्वप्रथम आपल्या शेंबड्या पोराला आमदार आणि मंत्री का बनवलं पहिल्याच वेळी निवडून आल्यानंतर त्याचं उत्तर द्या. नंतर 3 वेळा निवडून आलेल्या श्रीकांत शिंदेबद्दल कमेंट्स करा. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, टीईटी पेपर फुटीचे विधिमंडळात आज पडसाद उमटले. विरोधकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर दादा भुसे यांनी आरोपींवर मकोका लावण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचे पेपर फोडणाऱ्यांवर सरकारनं मकोका लावण्याच्या हालचाली सुरू केल्यात. 28 जूनला महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक विद्यार्थी पेपर देणार होते. पण 1 दिवसाआधीच भिवंडीतून पेपर फुटल्याचं समोर आलं, ज्याचं कनेक्शन थेट बिहार आणि उत्तर प्रदेश पर्यंत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मला असं वाटतं हे शिक्षण विभागामार्फत ही परीक्षा होती, याला शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार आहे. आणि म्हणून शिक्षण मंत्री पूर्णपणे जबाबदार असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं या पदावर शिक्षण मंत्र्याला 1 मिनिट सुद्धा राहण्याचा सभापती महोदय अधिकार नाहीये. कारण हे साधी परीक्षा, 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जर नीट घेऊ शकत नसेल सरकार, तर मला असं वाटतं हे 13 कोटीची जनता गुड गव्हर्नन्स म्हणतो आपण, 0 टॉलरन्स म्हणतो. कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे 0 टॉलरन्स आहे सभापती महोदय? टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका
कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. टीईटीच्या पेपर फुटीत आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. धीरज बलराज सिंग, राजीव शाव आणि आकाश कुमार स्वराज हे तिन्ही आरोपी बिहार आणि हरियाणातले आहेत. हे तिघेही तब्बल 1.5 कोटींना पेपर विकणार होते. त्याआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर नीट प्रमाणेच टीईटी पेपर फुटीची सुद्धा सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसच्या भाई जगतापांनी केली आहे. जशी नीटची चौकशी झाली सीबीआयच्या माध्यमातून, इथल्या याच्यावर SIT वर वगैरे मी त्याच्या बाबतीत भाषण नाही करणार, परंतु त्यांनी चांगलं काम केलं नीटच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये आहे. त्यामुळे तो सीबीआयशीच निगडित विषय आहे. त्यामुळे त्याची चौकशी सीबीआय कडे जाण्यासाठी सुद्धा आम्ही धागेदोरे देतो ना. आपल्याला बिहारचे धागेदोरे देतो, बाकीच्या राज्यातले धागेदोरे देतो, परंतु संधी द्या आम्हाला. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचं मूळ कारण समोर आलंय. विलास घुलेचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार करण्यात आल्याची एका महिलेनं तक्रार केली आहे. उमेश मानेसोबत संबंध न ठेवल्यास मुलासह पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा आरोपही या महिलेनं केलाय. बचावासाठी वडिलांनी हात उचलला आणि विलास घुलेचा मृत्यू झाला असंही या महिलेनं म्हटलंय. बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये 10 जूनला रात्री झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात आता वळण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात विलास घुलेचा मित्र उमेश मानेनं आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा दावा एका महिलेनं केलाय. समोर आलेली ही महिला आपल्याला पोलिसात जाण्यापासून रोखल्याचाही दावा करते. मग त्या जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या फोटो व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करीन. तू आणखीन का त्रास दिलास? आमचा सुखी संसार, माझे लेकरं बाळ आम्ही सुखी संसारानं जगत आम्ही. मग ते शिवीगाळ करून हे करून गेले तिथून. ते मग ते पुन्हा म्हणले तू घराच्या बाहेर निघला तर आम्ही तुला खलास करू. रमेश घुलेनं दिलेल्या धमकीनंतर कुटुंब भीतीच्या छायेत होतं. त्रासाला कंटाळून कुटुंब शेतातील घर सोडून गावात राहायला गेल्याचंही या महिलेनं सांगितलंय. गावात राहायला गेल्यानंतर सुद्धा विलास घुले आणि उमेश मानेचा त्रास थांबला नाही. ते बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीनं येऊन सतत छळ करायचे असाही आरोप या महिलेनं केलाय. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी महिलेचे वडील पती हॉटेलवर गेले होते, मात्र तिथे विलास आणि उमेश मानेनं मारहाण केल्याचं महिलेनं सांगितलं. समजून सांगण्यासाठी तसं केलं तर मग त्यांनी हाणमार चालू केले. बेरच्या बाटल्या, डेटाचे तुकडे, दगड त्यांनी हाणमार चालू केले. मग ते म्हणले हाणमार अशी का चालू केली? समजून सांगायला आम्ही आलोत म्हणले तुम्हाला का हाणमार करण्यासाठी नाही, अगर कशासाठी नाही आलेलो. मग हाणमार चालू केल्याच्या नंतर यांनी मग पुन्हा हात उचलला. तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही केजला गेलतो, तर केजमध्ये आमची तक्रार घेतलेली नाही. आणखीन आम्ही बीडला बी गेलतो तर तिथं बी आमची तक्रार घेतलेली नाही. आमची तक्रार घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. एक महत्वाची घडामोड, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी पार पडली. सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलचे एक कारनामे उघड होऊ लागलेत. प्रीवेडिंग शूटसाठी बालीला जाताना सिया गोयलनंच केतनचा पासपोर्ट फेकून दिला होता असा संशय पोलिसांना आहे. कॅब चालकाच्या जबाबामुळे सियावरचा संशय आणखीनच वाढलाय. सिया आणि केतनला मुंबई विमानतळावर ज्या कॅब चालकानं सोडलं त्या कॅब चालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. या चौकशीत कॅब चालकानं काय माहिती दिली ती पहा. सिया आणि तिचा भाऊ साहिल बिब्बेवाडीत कॅबमध्ये बसले. त्यानंतर बिब्बेवाडी ते औंध दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर गाडी रावेतमध्ये केतनच्या घराजवळ आली. गाडीतून उतरून सिया आणि तिचा भाऊ साहिल केतनच्या घरी गेले. त्यानंतर थोड्या वेळात साहिल, सिया आणि केतन गाडीत बसले. थोड्या वेळानं गाडी फूड मॉलवर थांबवण्यात आली. गाडी थांबल्यानंतर तिघेही फूड मॉलमध्ये गेले. पण 10 मिनिटातच सिया पुन्हा गाडीजवळ आली. सियानं ड्रायव्हरला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितलं. डिक्कीतल्या पर्समधून काहीतरी घेऊन सिया पुन्हा फूड मॉलमध्ये गेली. नंतर तिघेही गाडीतून मुंबई विमानतळावर पोहोचले. मुंबई विमानतळावर गेल्यानंतर केतनचा पासपोर्ट हरवल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर सियानं फूड मॉलवरच केतनचा पासपोर्ट फेकून दिल्याचा संशय आहे. फूड मॉलला गेलो
फूड मॉलला गेल्यानंतर मी 10 मिनिट गाडीमध्ये बसलो होतो. ते सगळेजण उतरून चहा प्यायला गेले होते. गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी, भैया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये बघा. ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा. मग मी पार्किंगला गेलो. ते 2 जण आले होते मुलं. आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं. मग गाडीमध्ये काहीच नव्हतं. मग मी नंतर आलो बाहेर. मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिले, मी आलो. 19 जूनला सिया गोयलचा वाढदिवस होता, पण त्याआधीच 18 जूनलाच सिया आणि चेतननं मिळून केतनला संपवलं. 19 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यासाठी महाबळेश्वरच्या हॉटेलमधल्या काही रूम्स बुक करण्यात आल्या होत्या. वाढदिवशीच केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येईल म्हणून सियानं 18 तारखेलाच केतनची हत्या केली. केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात वापरलेली चेतन चौधरीची दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. सिया आणि केतन यांच्या गाडीच्या पाठीमागे चेतन चौधरी स्वतःची दुचाकी घेऊन गेला होता. तर आरक्षणातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध आहे. 27 आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र दिलंय. बदर समितीच्या शिफारसी रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. बदर समितीनं अनुसूचित जातीचं अ, ब, क, ड अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याची शिफारस केली आणि त्यालाच या आमदारांचा विरोध आहे. कुठल्याही जातीकडून मागणी नसताना उपवर्गीकरणाचा घाट कशासाठी, असा सवाल या आमदारांनी केलाय. आमदार राजकुमार बडोले, संजय शिरसाट, संजय सावकारे, सुरेश खाडे, संजय बनसोडे यांच्यासह 27 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. 30 जूनला विधिमंडळावर महामोर्चा काढण्याची हाक देण्यात आली आहे.